45,000 लोकसंख्या असलेला हा बोशे जिल्हा परिषद गट आहे. परंतु त्यांना 45,000 लोकसंख्येमधनं एक धनगराचा माणूस सापडला नाही का? त्यांना बाहेरचा उपरा उमेदवार आणायला लागला. म्हणजे तुम्हाला जात आठवते, जातीचं मतदान आठवतं, पण ह्या भागातल्या त्या संख्येनं जास्त असलेल्या उमेदवाराला मतदान म्हणजे प्रतिनिधित्व द्यावं, त्यांना उमेदवारी द्यावी असं कधी वाटलं नाही. म्हणते धनगर हे गावाकडे जास्त आहेत म्हणून की धनगरचा उचलून उमेदवार आमच्या गटात टाकला आहे. पण धनगर तसं काय नसते आमच्याकडे. आमचे पार्टीप्रमाणे आमचे बसवेला करणार. बसवेलाच आमच्या शिवशेजारचा आहे. प्रत्येक हाकेला ते येतो. तुमचं कुठं समाज? मग धनगरचा. तुम्ही धनगरचं? हो धनगरचा. आणि मग त्यांच्या मागावर जाय ना काय म्हणजे आहे आम्ही त्यांना कोणाला विचारायचं. हे इथल्या इथं आम्हाला विचारायचं काय जास्त कमी झालं तर आम्हाला प्रत्येक हाकेला येतोय. गाडी सहज गाडीवर तर चाललं काच चाटक्यानं खाली करते काय मामा म्हटलं तर आमचं फेटून गेलं. आणि त्यांच्या आम्ही काय करा. त्यांनी आतापर्यंत सभापती म्हणून काम केलंय. पूर्ण तालुक्याच काम केलंय. आतापर्यंत विहिरी दिल्या. जरी आमचा गट असेल, होलजंती गट असेल, आंधळगाव गट असेल, घरकुलचा विषय असेल, कुठल्याही गटाच्या माणसाला म्हणजे ह्या हीच गट आहे ती गट आहे आतापर्यंत त्यांनी मरोडे गटात असतील पण ह्या गटाचं बऱ्यापैकी काम केलंय. ते पडलं कसं आणलं होतं नाही पंढरपूरला बालकी या विरोधात तसं पार्सल तकडं पाठवलं कुठं अकोलूरला तसं पार्सल आम्ही तकडं पाठवू. मग दुसऱ्या गटातला असला म्हणजे काय पाकिस्तान आलाय काय? आपल्या राज्यातला जाईल बाहेरचा आहे. खांडेकर चांगला माणूस आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी चुकीच्या पक्षात उभारलाय. त्यांचा गट तिथं आहे, त्या गटात उभारायला पाहिजे. त्यांनी चांगल्या गटातनं त्यांनी जिथं काम केलं तिथं उभारायला पाहिजे. आमच्या गावात त्यांनी मागल्या 8 दिवसाच्या पाठीमागे त्यांची ओळख सुद्धा नव्हती. माननीय आमदार समाधानदादा अवताडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत बऱ्यापैकी या भागाचा विकास झालाय. पाणी बघता जर आता ह्या गावचं उत्पन्न बघितलं तर किती तर पटीनं उत्पन्न वाढलं. उचलून आणलेला माणूस ते कुठं आमच्यावर टिकतो काय? टिकत नसतो. पण त्यांनी तुमच्या मतावर विश्वास ठेवून ते उमेदवार उभा केला. त्याने किती बी ठेवू द्या, आम्ही येऊन जाऊन बसवी असतो. सुरेश पाटील चांगला माणूस. संध्याकाळी कधी फोन करा, निम्याच्याला फोन करा, इथं जाऊन येणारच. काय असू अडचण येणारच. ते त्याला 6 जण भाव आहेत. असं कोणाहून ते भिकार नाही ते 6 जण भाव आहेत. एक नाही भावाला लगेच मदत करते. मी जर लांब आहे सोलापूर पंढरपूर असं म्हणलं तर इथल्या माणसाला फोन करते गावातल्या घरातल्या. लगेच इथं कोण नडलं आडलं कोण डिलिव्हरीचे एकाच पेशंट असलं तर लगेच जागेवर पोच करते. तिथं काम आता जनतेला माहिती आहे त्यामुळे उमेदवार स्वतः विरोधात उभा नाही. बरं आहे त्या 2 उमेदवार उभा आहे ते की बाहेर छान उभा केलं पण दांड घेऊन. इथं ती गडी असल्यामुळे तगडा गडी असल्यामुळे तगडा म्हणण्यापेक्षा कामाची भूमिका चांगली हो. त्यामुळं त्यांनी इथला उमेदवार कोण त्यांना माहिती आहे. इथं आपल्याला मतदान पडत नाही कारण कामं आजपर्यंत कशी केली ते काय झाले सगळं माहितीच आहे. त्यामुळे तिथं उमेदवार त्यांना मिळणार नाही. तुमच्याला काय माणूस दिला एखादा ह्या भागात? आम्हाला मान नकोच होतं ना. आम्हाला तेच माणूस पाहिजे होता. गटातला माणूस नको तुमच्या एक पण? गटात माणूस तसं कोण नव्हता ना. त्यांच्या एवढा चांगला माणूस कोण नव्हता. एवढ्या लोकात नव्हतं नव्हता. आता काय आमच्या ओळखीचं जाईल त्यांची येर काढली आम्ही. कोणाचे? बसपायला पाटला त्यातले मारळे वरत त्यांची गोर बैल लई होती. ते श्याम मागित होता लावला त्यांची येर काढली आमच्या ओळखी जायला होती. तो आलाय पाहुणा म्हणून जेवायला बोलवीन, कार्यक्रमाला बोलवीन. मतं मागायला जातीवर मतदान ह्या भागात कधीच झालं नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही असा हा मतदारसंघ आहे. एका फोनवर येते बस पडल्यात सध्या. फोन लावला मी कुठलं बी छोटं मोठं कार्यक्रम काय बी असू द्या येणारा माणूस आहे. खांडेकर साहेब कधी आलतोय? तिथं नाही तर आम्ही मरेल घेत. प्रदीप खांडेकर साहेबांना उभा राहावं इकडे. हे जनतेतून आलेला उमेदवार आहे. तुमची मागणी आहे? हा बालकीकडे संपला चर्चा काय कुठे आहे? बालकी गट संपला. पंढरपुरात काय झालंय मोगड्यात काय झालं? दर्शक नमस्कार. सध्याला जिल्हा परिषदेचा रणसंग्राम चालू आहे आणि त्याच अनुषंगानं आपण वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तिथल्या नेमकं नागरिकांचं कौल काय आहे, प्रश्न काय आहे, इथं तिथलं राजकारण नेमकं काय चाललंय हे कसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याच अनुषंगानं मी आता बोशे या जिल्हा परिषद गटामध्ये असलेलं म्हणजे मंगळ तालुक्यातलं बोसे या जिल्हा परिषद गटामध्ये असलेलं शिरनांदगी या गावामध्ये आलोय. खरं तर संध्याकाळचा टायमिंग आहे. खरं तर ही बोशेची निवडणूक बघता सगळ्यांचं लक्ष मंगळमध्ये ज्या चार जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक आहेत त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं नेमकं बोसे जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय चाललंय, लोक काय बोलणार आहेत, त्यांचा कौल काय आहे. कारण इथली निवडणूक ही सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे, अटीतटीचे. कारण या भागाचे भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे समाधानदादा अवताडे यांच्याकडून प्रदीप खांडेकर म्हणजे सभापती त्यांनी मोठं या भागामध्ये काम केले. जिल्हा नियोजन समितीवरती होते. ते सांगतात की या भागामध्ये मोठा विकास केलाय, त्यांना उमेदवार दिले. दुसरी बाजू बघायला गेलं तर भगीरथदा भालके यांच्या गटाकडून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून या भागाचे उमेदवार बसवराज पाटील यांचं करतं या भागामध्ये
भागामध्ये नाव चर्चेत आहे. खरं तर ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती होणार आहे, विकासाचा काय मुद्दा इथं, खरं तर प्रदीप खांडेकर हे दुसऱ्या गटातले उमेदवार या भागामध्ये समाधान आवताडे का दिले, त्याबद्दल नेमकं लोकांची काय प्रतिक्रिया करते हे बघणं खरं तर महत्त्वाचं आहे. भारतीय जनता पार्टीचे असतील लोक किंवा समाधानदादा आवताडे यांचे कार्यकर्ते असतील, ते नेमकं कोणाच्या पाठीमागे जाणार आहेत, त्यांना प्रदीप खांडेकर चालणार आहेत का किंवा त्यांना स्वीकारणार आहेत का लोक इथला स्थायिक उमेदवार म्हणून बसवराज पाटील यांच्या पाठीमागे जाणार आहेत. त्यासोबत खरं तर धनगर समाजाचं मतदान या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. जवळपास 14,000 मतदान या गटामध्ये आहे. खरं तर त्यांचं नेमकं लोक कोणा पाठीमागे जाणार आहेत, खरं तर जातीय समीकरण नेमकी या भागातली काय ती, खरं तर ही सगळी प्रश्नाची उत्तरं शिर नांदगे या गावामधून आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत. खरं तर ग्रामपंचायत कार्यालय आपण समोरच आहे, संध्याकाळचा टाइम आहे, लोक अगदी वेगवेगळ्या भागामध्ये बसली ती, तिकडे समोरच्या कट्ट्यावर काय लोक बसली ती, दूध डेअरीत काय लोक आहेत, किराणा दुकानामध्ये काय लोक आहेत, या सगळ्यांसोबत आपण जाऊन प्रत्येक पार्टीच्या लोकांचं म्हणणं काय खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आबा इथं काय म्हणतो बघून. नमस्ते. नमस्कार. काय संध्याकाळचं गावात काय असते, काय राहिलेलं गावात आहे, पाण्याला आलतो पाणी आहे म्हणतो. जारचं पाणी येत आहे म्हणजे इथं गावात पाणी आहे 5 रुपये टाकून. हा ते टाकून. बरं काय आता जिल्हा परिषद लागली इथं सगळे म्हणते बोशात नेमकं काय होणार, सगळेच लक्ष बोशाकडे जायचं, काय करायचं बसवराज पाटील ते बसवराज पाटलाला तिथं करायचं आहे. इथं बाहेरचा उमेदवार आमच्यात काय चालत नाही. बसवराज पाटलांना करायचं हा ते बघ ते काय म्हणते धनगर हे गावाकडे जास्त आहेत म्हणून ते धनगरचा उचलून उमेदवार आमच्या गटात टाकला आहे. पण धनगर तसं काय नसते आमच्याकडे. आमचे पार्टीप्रमाणे आमचे बसवराजला करणार. बसवराज आमच्या शिवशेजारचा आहे. प्रत्येक हाकेला ते येतो. तुमचं कुठं समाज, मग धनगरचा. तुम्ही धनगरचं हो धनगरचा. आणि मग त्यांच्या मागावर जाय ना काय म्हणत आहे आम्ही त्याला कोणाला विचारायचं. हे इथल्या इथं आम्हाला विचारायचं काय जास्त कमी झालं तर आम्हाला प्रत्येक हाकेला येतोय. गाडी सहज गाडीवर तर चाललं काच चाटकीनं खाली करते काय मामा म्हटलं तर आमचं फेटून गेलं. आणि त्यांच्या आम्ही काय करावं, त्यांच्या 5 पाया पडायला लागेल तेव्हा ते हुंकारात येणार नाही असे चेहरे आहेत. आता मग ती पोषक सगळे धनगर समाज आमच्या खांडेकरच्या पाठीमागे हे नाही चुकून जमणार नाही. उचलून आणलेला माणूस ते कुठं आमच्या टिकतो काय, टिकत नसतो. पण त्यांनी तुमच्या मतावर विश्वास ठेवून ते उमेदवार उभा केला. तिने किती बी ठेवत्या, आम्ही येऊन जाऊन बसवेश्वर. बसवराज पाटील बसवराज पाटील म्हणजे सगळे लोक त्याच्या पाठीमागे नाहीत. कोण जाणार कोण. तिने एक आता आमचा एक सरपंच हे गेला मग सरपंच काय सगळं गाव सरपंचच असतं का. आता तसं काय राहिलं नाही लोक. मग ते आमचं आम्ही काय नाही आमची तयार करून ते आमचे फाईट लावलेच आम्ही का कोणाला भेट नाही लपत नाही, कोणाला चोरी केलेली नाही. तिने कोणाला तर उचलला असेल, मी का कोणाला उचलणार मला जेवढं होतंय तेवढं मी करणार आणि मी जाणार सगळे. गावातला किती टक्के धनगर समाज बसवराज पाटला मागे लय तशी लय करतील मदत. ही दुनिया आता तिकडे एक झाल्यामुळे तर का नाही चांगलं तोडले राहणार. आम्ही काय कच्चं नाही, आम्ही करणार आम्ही पाय खोडणार. शिवशेजारला तुम्ही शिवशेजारी माणसाला आणि ह्या गटातल्या माणसाला बाहेर नेऊन जर मनुष्य टक्कर देत असेल मग आम्ही काय करावं. आमचे हे नाही का मग बाहेर नेऊन मनुष्य ती करतो म्हणजे आम्ही काय हे केळ काय आमचं गेलं म्हणजे लोक विचार करणार. आम्ही विचार करू नाही सगळे. म्हणजे ही चर्चा आवतडे गटात आहे का, म्हणजे ही असं बाहेरचा उमेदवार असते त्यांच्या गटात काय म्हटलं त्यांचे आता ते तिनेच ठरवायचं असतं. आपण कसं ठरवायचं. आमची तयारी आम्ही बसवराजला करायचं म्हणून आम्ही नेमले सगळं. ते बाहेरचा उमेदवार आहे, ही जवळचा उमेदवार आहे. जवळचा उमेदवार कामाला पाहिजे की जवळचा उमेदवार असला हे लय काम करते. हे प्रत्येक काम कोणाला तुम्ही विचारा, गावात विचारा. आता आज कोणाला तरी मदत जर करायची म्हटलं अडचण जर आली तर तिथनं लगेच फोन केला तर तिथनं गाडी लगेच लावून देते. त्याला 6 जण भाव आहेत असं कोणाहून ते भिकारचोट नाही ते 6 जण भाव आहेत. एक ना एक भावाला लगेच मदत करते. मी जर लांब आहे सोलापूर पंढरपूर असं म्हणलं तर इथल्या माणसाला फोन करते गावातल्या घरातल्या लगेच इथं कोण नडलं आडलं कोण डिलिव्हरीचे एकाच पेशंट असलं तर लगेच जागेवर पोच करते इथं लगेच इथनं उचलते का लगेच नेते. लांब आहे तेवढं हात करते असं मग त्या माणसाला मदत करावं का नाही. पण आता पाहुणा येईल घरी आता मग मागा येतील पाहुणा म्हणून काय आला तर का नाही तुला करत नाही बाबा म्हणून सरळ सांगणार, स्पष्ट सांगणार. का कोणाच त्यांचं काही घेतलेलं नाही, मी का कोणाची चोरी केलेली नाही, कोणाला लपटलेलं नाही आणि मी कोणाला भेटणार बी नाही. काय करायचं आपण पदार्थ खातोय, आपण पदार्थ करायचं आहे. हक्काचा मनुष्य आमच्या गटातला मनुष्य आहे, आम्ही उचलाव गटाला आम्ही मदत करणार. त्यांनी काय कोणी बी सांगू द्या आपण करणार. प्रतिक्रिया प्रत्येक गावातून आपल्याला बघायला मिळायला लागली. धनगर समाजाचा हा माणूस आहे, तर आपल्याला जातीवर बोलायचा किंवा तो आपला मुळीच उद्देश नाही. आणि पण या भागामध्ये असणारा धनगर समाजाच्या मताचा विचार केला तर अनेक लोकांची चर्चा की धनगर समाज या ठिकाणी प्रदीप खांडेकर त्यांच्या पाठीमागं उभा राहील. परंतु काकाचं म्हणणं येते की पाहुण्या ठिकाणी पाहुणा त्या ठिकाणी तेही करू. पण ज्यावेळेस या ठिकाणी मतदान येतंय किंवा राजकारण येते लोक त्या ठिकाणी आमचा स्थायिक उमेदवार म्हणजे बसवराज पाटील कोण मदतीला आलाय, कोण आपल्या रात्री कामाला आलाय, त्यांचेच लोक जाण ठेवून करत त्यांच्या मागे जाणार अशी चर्चा या ठिकाणी बघायला मिळते. नमस्ते हो. नमस्ते नमस्ते. काय इकडे जिल्हा परिषद लागली आहे, बसवराज पाटील काय आमचा येतात ते आणि चांगला माणूस आहे म्हणून आमच्या सांगितले. बर
चांगला माणूस आणि संध्याकाळी कधी फोन करा नेमाच्याला फोन करा इथं धावून येणारच. हा. काय असू दे अडचण येणारच ते. बर हा विकास करते का? विकास म्हणजे एक नंबर विकास. आता 5 वेळा आता पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पैसेच आहे. हा. कधी फोन लावा नेमाच्याला ते येणारच. बर हो येणार. आता समजा खांडेकर साहेब आहेत तिकडे. मग एकदम तगडा उमेदवार आहे तिकडे. होय काय करणं लोक करणं नाही ते मत त्यांना. आमच्या गावात तर नाही. हा. आमच्या गावात तर नाही. का? नाही हा. जेव्हा अक्षुष उमेदवार आहे आपला आणि प्रत्येक वेळेस त्याच्या मागे पळतात लोक. याला काय त्या लोकांची अडचण आली बसू पाटील बसू पाटाकडे जावा न्याय मिळतोय जावा पैसे कमी पडलं बसू पाटाकडे जावा सगळे म्हणतो ते. आता का तुम्ही करताय मग असं? त्यामुळे निवडून येतील ती. हो निवडून 100% येणार 100%. दादा काय म्हणतो बोल. नमस्ते हो. नमस्कार. काय संध्याकाळचं ग्रामपंचायत पुढे काय काम करते इकडे? आले जिल्हा परिषदची निवडणूक लागली प्रचार चालू आहे. कोणाचं काय कोणाचं काय बघायला लागतंय. काय म्हणते पण आता सध्याला मंगळचं किंवा या पोषे गटात सध्याला काय सध्याला राजकारण म्हणजे ही निवडणूक कुठेपर्यंत आली? निवडणूक आता कुठं रंग धरते पण बसवराज पाटलाने आघाडी घेतली इथं. घेतले? हा बसवराज पाटील स्थानिक उमेदवार आहे म्हणते. पुन्हा बसवराज पाटलांना लोकांशी संपर्क ठेवलाय. 2-2.5 वर्ष झालं लोकांसाठी पळतोय. शिवाय त्यांनी त्यांची ग्रामपंचायत 3 टर्म ग्रामपंचायत मध्ये त्यांनी काम केले. त्यांची ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत आहे. त्यांनी सहकारी साखर कारखान्यात संचालक म्हणून काम केले. शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व नव्हतं सहकारी साखर कारखान्यात तरी शेतकऱ्यांना त्यांनी सभासद वाढवून शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना काही ठराविक लोकांपुरतं जे कारखान्याचे सभासद होतं ते सगळ्यांसाठी खुलं करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सभासदत्व वाढवले. दुसरी गोष्ट कुठल्याही लोकांना तो माणूस सहजासहजी उपलब्ध होतोय. स्थानिक आहे. आम्हाला जर समजा इथल्या लोकांना वाटतं की बसवराज पाटलाला जर निवडून दिलं तर तो माणूस शरणात घेत नाही निदान मारोळीत तर सापडतोय. पण समोरच्या उमेदवाराला जर आपण निवडून दिलं चुकून जर निवडून दिलं तर त्या माणसाला भेटायला आमदारच्या ऑफिसला जायला लागतंय का हेवरगावला जायला लागतंय का सोलापूरला कुठं तर तो भेटेल. त्यामुळे लोकांच्या मनात वा उपरा उमेदवार आहे ही इथं आमच्या गावात का फक्त निवडणुकीपुरता येईल आणि निवडणूक झाल्यावर आम्ही कोणाच्या मागे लागायचं अशी लोकांची भावना आहे. म्हणजे बाहेरच्या उमेदवार असले लोकांनी आले आलो कधी त्यांच्याकडे जायचं सापडेल हे माहित नाही. त्यांचं लोकांना घर तर माहिती आहे नेमकं त्यांचं घर माहित आहे आणि त्यांचे एकूण जी फॅमिली आहे ती समाजकारणात. जर बसवराज पाटील जरी राजकारणात असला तर त्यांचा भाऊ पोलीस पाटील आहे किंवा त्यांची इतर जी 5-6 भाऊ आहेत ते सगळे सामाजिक काम करतात. कुठल्याही अडचणीला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवलं आर्थिक मदत असू द्या एखादी गावात किरकोळ कारणावरनं वाद झाला तर त्यांना जर बोलवलं आपण तर ते अगदी 5-10 मिनिटाच्या वेळेत इथं येणारं ते एवढं त्यांच्या अंतराचं गाव आहे. 5 मिनिटात इथं येऊन शक्यतो कुठेही गावात भांडणतंटा होऊ नये वाद होऊ नये कुठल्या जातीपातीत कलह होऊ नये अशी त्यांची कायम भूमिका असते. आता या बोशे गटात जात फॅक्टर किती चालेल? जात फॅक्टर आता विरोधी पक्षाचा उमेदवार आहे प्रदीप खांडेकर पण मी त्या समाजात आहे. ते धनगर समाजाचे आहेत. 14,000 इथं मतदान आहे म्हणून सांगतात पण मी त्या समाजात असताना माझा समाज जरी धनगर समाज असला तर माणूस कामाचाच बघून इथं लोक मतदान करणार एवढं निश्चित आहे. का तर 14,000 मतावर डोळा ठेवून तुम्ही आजपर्यंत समाजासाठी काही सुद्धा केलेलं नाही आणि आता तुम्ही आयत्या वेळेला येऊन समाजाचं नाव घेऊन तुम्ही मतं मागताय. समाजासाठी काय केलंय ते अगोदर सांगा आणि मग तुम्हाला मतं मागायचा अधिकार आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं निवडणुकीत जात बघायची नसते. जात ही माझ्या लग्नाला माझ्या वैयक्तिक कार्यक्रमाला माझ्या कारणाला मी बोलवीन माझ्या माणसाला बोलवीन अगदी त्यांना सत्कार करेन फेटा बांधीन जेवायला बोलवीन. पण निवडणुकीत जातीपातीचं राजकारण ह्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागात अजिबात चालत नाही. ह्याच्या अगोदर गेल्या वेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत 2 मतदार मराठा समाजाचे होते आणि 1 मतदार धनगराचा होता. त्यांना दिवास्वप्न पडायला लागले. त्यांना असं वाटतं की धनगर समाज संख्येने जास्त आहे आणि आपण समाजाच्या नावावर मतं मागून इथं जिंकून येऊ पण ते तसं अजिबात होणार नाही. गेल्या वेळेचा इथं अनुभव आहे. एक धनगर समाजाचा उमेदवार इथं जिल्हा परिषदला गेल्या वेळेस उभारला होता आणि मराठा समाजाचं 2 उमेदवार होतं परंतु मराठा समाजात विभागणी होईल आणि धनगर निवडून येईल असं गेल्या वेळच्या पण उमेदवाराला वाटत होतं पण त्याचं स्वप्नही दिवास्वप्न ठरलं. ती स्वप्नच राहिलं. त्यामुळे ह्या वेळेस सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. समाजावर मतं मागणाऱ्या माणसाला इथली जनता अजिबात थारा देणार नाही. तो आलाय पाहुणा म्हणून जेवायला बोलवीन कार्यक्रमाला बोलवीन. मतं मागायला जातीवर मतदान ह्या भागात कधीच झालं नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही असा हा मतदारसंघ आहे. जिल्हा परिषद लागले तरुण पोरांची म्हणजे काय तिकडे कुणाकडे आहे तरुण पोर? माननीय आमदार समाधानदादा अवताडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत बऱ्यापैकी या भागाचा विकास झालाय. पाणी बघता जर आता ह्या गावचं उत्पन्न बघितलं तर किती तर पटीनं उत्पन्न वाढलंय. त्याला मोठ्या मला आवाज आणि सगळ्याच बाबतीत शिरनांगीचं उत्पन्न दूध असेल किंवा ऊसाचं उत्तर आतापर्यंत एवढा टनीज ऊस कधीच गेला नव्हता. ह्या पाणी जे म्हैसाळचं पाणी जे आलं त्यामुळं पर्क्युलेशन झालं विहिरीला. माळ भाग ऊसाचं उत्पन्न वाढल्यामुळं आता माळ भागाच्या किमती एवढ्या भयानक वाढल्या
फक्त ह्या दादा सन्मान्य आमदार दादांच्या नेतृत्वाखाली विकास झाला आणि प्रदीप खांडेकर जे आहेत सभापती त्यांनी आतापर्यंत बऱ्यापैकी गोरगरीब लोकांच्याकडं कुणी पण बोलवू द्या, सभापती साहेब चला पंचायत समितीला, चला तहसील कार्यालयाला, चला पोलीस स्टेशनला, कुठंही कुणाला आर्थिक जरी मदत लागली, कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं काय झाली तर त्यांची म्हणजे आतापर्यंत मदत करण्याची भूमिका मदत असते त्यांचं जरी तिकडं त्यांचं आतापर्यंत म्हणते तिकडचा गट आहे, इकडचा गट आहे, त्याचा काय विषय नाही. त्यांचं सगळीकडेच काम चालू आहे आणि ह्या आमच्या असं का कारण म्हणजे त्यांच्याकडं जे काम करण्याची किंवा लोकांना मदत करण्याची जी भावना आहे ती त्यांच्याकडे ते भावना आहेत. त्यामुळे त्यांची बऱ्यापैकी लोकांचा कल हे दादा नेतृत्वाखाली प्रदीप खांडेकर साहेबांकडे आहे. का पण बाहेरचा उमेदवार काय इकडे आता समजा तुम्हाला मंगळा सिटीत एखादा उमेदवार चालणार आहे तुम्हाला इकडे नाही जरी सिटीतला असला तर त्या ह्या तालुक्यातला आहे ना. त्यांनी आतापर्यंत सभापती म्हणून काम केलंय, पूर्ण तालुक्याच काम केलंय. आतापर्यंत विहिरी दिल्या, जरी आमचा गट असेल, होलजंती गट असेल, आंधळगाव गट असेल, घरकुलचा विषय असेल, कुठल्याही गटाच्या माणसाला म्हणजे ह्या हीच गट आहे ती गट आहे आतापर्यंत त्यांनी मरोडे गटात असतील पण ह्या गटाचं बऱ्यापैकी काम केलंय त्यांनी. आणि ही जी दक्षिण भाग आहे नंदेश्वर असेल किंवा रेवेवाडी असेल, मान्यवाडी असेल, हे बऱ्यापैकी सभापती साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्यातले आमदार साहेबांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळं आणि आतापर्यंत आमदार साहेबांनी काय केलंय, कोणाचं भांडण लावायचं नाही, भांडण हेटले तर मिटलं पाहिजे. त्यांचं काय मत आहे, हाताला हात धरून जाणारा नेता आहे हा. बरोबर. आता कोणाला तर माझा हाच प्रश्न आहे की या भागातला कोण माणूस तगडा आमदार साहेबांना मिळाला नाही, एवढी मतदान आहे 40-45,000 मध्ये एक माणूस मिळाला नाही ते मतदारसंघात. जरी माणूस मिळाला असला तरी बाबा आमदार साहेबांनी पण मान्य केलं की ह्या लोकांचं काय मत होतं, प्रदीप खांडेकर साहेबांना उभा राहावं इकडं, हे जनतेतून आलेला उमेदवार आहे. तुमची मागणी आहे ह्या लोकांची मागणी आहे त्यामुळे निवडून येतील 100%. ठीक आहे, 100% खांडेकर साहेब निवडून येतील असं म्हणते. साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव? सचिन खांडेकर. खांडेकर साहेबांचं म्हणणं काय, भावकीच्या मागे उभं राहायचं, जवळच्या माणसं मागे उभं राहायचं? भावकीचा विषय वेगळा आहे, इथं काम महत्वाचं आहे. बर. इथं काम महत्वाचं कुणाचं काम आहे तिथं काम आता जनतेला माहिती आहे त्यामुळे उमेदवार स्वतः विरोधात उभार नाही. बरं आहे त्या 2 उमेदवार उभं राहायचं आहे ती बाहेरचा उभा केलं पण दांड घेऊन. बर. इथं ती गडी असल्यामुळे तगडा गडी असल्यामुळे तर तगडा म्हणण्यापेक्षा कामाची भूमिका चांगली हो. काम बघून आहे सगळं काम, त्याच्या कामाची भूमिका तालुक्याला पूर्ण माहिती आहे. काय कुणाच्या कामाची? बसवराज पाटला या, त्यामुळं त्यांनी इथला उमेदवार कोण त्यांना माहिती आहे. इथं आपल्याला मतदान पडत नाही कारण कामं आजपर्यंत कशी केली ते काय झाले सगळं माहितीच आहे. त्यामुळे तिथं उमेदवार त्यांना मिळणार नाही. उसना उमेदवार ते मोहिते पाटील कसं आणला होत नाही पंढरपूरला बालके या विरोधात, तसा पार्सल तकडं पाठवलं कुठं अकलूजला, तसं पार्सल आम्ही तकडं पाठवू. बरं. म्हणजे ही तुमची आता मला पहिल्यांदा ऐकायला मिळाले, मी बऱ्याच जणांसोबत संवाद साधतो इथं आणि इथलं मला वाटतं इथं कोणतं त्यांच्या विरोधात उभा राहायला तयार होती बसवराज पाटलांच्या. का उभारले नाहीत? का उभारले नाहीत म्हणजे मान्य नाही लोकांना कोणाला, म्हणजे विरोध. हो, जनता इडी नाही, लय हुशार झाली आहे जनता. बर. त्यामुळं अवघड आहे इकडे वातावरण. अवघड त्यांना अवघड असल्यामुळेच बाहेर आणले ना. आणि जिल्हा परिषद ते चित्राकरता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. अजून काय लोक करतात आपल्यासोबत बोलणार आहे ते. साहेब नमस्ते. नमस्ते. काय नाव? अंकुश किसवे. अंकुश किसवे. काय इकडे आता जिल्हा परिषद लागली, 2 उमेदवार तगडे तिथं, खांडेकर साहेब आहेत, बसवराज पाटील साहेब आहेत. काय एकूण जर राजकारण बघितलं कोण कामाचा माणूस वाटतो इथं? आम्हाला खांडेकर साहेब. खांडेकर साहेब. कशासाठी? कारण चांगला माणूस आहे आणि कोणी कधी फोन करा, फोन उचलणार, कधी तिथे येणार, ते शंका हे बघणार. बर. आणि शिवाय आमदार साहेब पाठिंबा आहे त्यांच्या. आमदार साहेब काय काम केले का? हो केलेत ना. आता येताना रस्ता लय खराब लागला. कामं चालू आहेत ते. आता इकडे समधी कामं झालीत पूर्ण. बर. काय कामं चालू आहेत ते. बर. जवळचा माणूस चालणार नाही इथला. जवळचा माणूस होता पण आम्ही मागणी प्रदीप खांडेला गेलती ना. बर. तुमची मागणी होती? हो. त्यांची इच्छा नसताना आम्ही वागून घेतला त्यांना. कशासाठी? चांगला माणूस आहे ते. आतापर्यंत कामे आम्ही त्यांच्या थ्रू करतो ना. हो. त्यामुळे तुमची जनतेची मागणी. बसवराज पाटील का चालणार नाही वाटतं? त्यांचा आमचा काय संबंध नाही ना. पहिला पण नाही, जवळचा पहिला पण संबंध नाही. आम्ही अवतारी गटाचा आहे, त्यांनी पहिल्यापासून त्या गटाचे आहेत. त्यांचा आमचा संबंध नाही काय. बरं. लोक मग आमची काय कामं केली त्यांनी, काय दवाखान्यात असू द्या, लोक येते तिथं संपर्क असतो त्यांचा. कोणाचा? पाटलाचा, बसवराज पाटला. आम्हाला माहित नाही काय विषय माहित नाही. खांडेकर साहेब कसं तिकडला माणूस तुम्ही इकडे बोलून घ्या. आम्ही काम करताना खांडेकर साहेब थ्रो करतोय. खांडेकर साहेबाकडे जाऊन आमदारकडे जातोय. तुमच्यातला काय माणूस दिला एखादा ह्या भागात? आम्हाला नकोच होतं ना, आम्हाला तेच माणूस पाहिजे होता. गटातला माणूस नको तुमच्या एक पण? गटात माणूस तसं कोण नव्हता ना.
एवढ्या त्यांच्या एवढा चांगला माणूस कोण नव्हता एवढ्या लोकात नव्हतं चांगलं. नव्हता हा. हा. बर त्यामुळे आम्ही त्यांना मागलो निवडून येतील हो 100% हा. ह्या चारही गटात एक नंबरनं त्यांनी येणार येणार हम्म. ठीक आहे बाबा. आमचीच मागणी होती बसवराज पाटलाला आणि तेच निवडून येणार आहेत अशी चर्चा करता बघायला मिळते. साहेब नमस्ते. नमस्कार. काय संध्याकाळ गावात काय रोज चक्कर असते असते रोज असते. गावात आल्याशिवाय करमत नाही हा. त्या इकडे वातावरण तापायला लागले होय काय इकडे वातावरण आहे आमदारचा उमेदवार आहे इकडं भगीरथाचा उमेदवार आहे कोण चाललं इकडं कुठल्या गटात हवा आहे आता काय माहितीये का मी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस हा आणि माझा आहे वय 62 आहे. हा 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 मी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय मतदानच केलं भाजपला आपण आतापर्यंत मतदानच केलं नाही त्यामुळे आपल्याला भाजप आवडत नाही. अहो, केंद्रात राज्यात सगळीकडे भाजप अहो आहे. ते केंद्रात काय चाललं आपल्याला काय करायचं काँग्रेसने बी राष्ट्र 60 वर्ष हे केलंय ना हा, हा. राज्य केलं हा मग आता हे थोडी केली आहे त्याला काय असतं. कोण आहे उमेदवार इकडं बसवराज पाटील चांगला आहे, आम्ही त्यांना मदत करणार. हा काय त्यांची काम माहिती का काय नाही नाही, चांगला माणूस आहे हा. हाक मारली का येण्यासारखा आहे काम करणारा माणूस आहे. बर त्याच्या जोडीला सुरेश कांबळे बी चांगला आहे हा हा सुरेश कांबळे कुठं नाही तर रेड्डी गटात पंचायत समिती म्हणून पंचायत बर म्हणजे बालकी गटात नाही ती हा. बर काय इथं आता उमेदवार पण तगडा दिलाय पूर्ण जिल्हा नियोजन समितीवरती होते पंचायत काय सभापती माहिती होते का तगडा दिलाय आता ती खांडेकरच आहे मी बी खांडेकर आहे हा. तर आम्ही आता बसवराजला मतदान का करायला का करावं लागलाय म्हणजे आम्हाला ती आवडतच नाही ती माणूस चांगला आहे आणि शिवाय मी आतापर्यंत भाजपला मतदान कधी केलंच नाही हा 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 काय बोटच जात नाही तिकडे जायचंच नाही तर वळतच नाही बोट हा साहेब नमस्ते नमस्कार नमस्कार आता झाला की आता उन्हाळा आले स्वेटर बिटर नाही तरी थंड वाजते पुन्हा जायला 9-10-11 वाजते गावात हा. सगळं ऐकून जायचं गावात काय झालं. मग हा. आता काय बघायला थंड जरी वाजत असेल हो. राजकारण वातावरण तापले कडक झालंय तिकडे हो त्यात तापले पोषे गट म्हणल्यावर तर काय सुट्टीच नाही इकडे कोणाला हो. हा, काय सामान्य मतदारच काय कोणाला मागायचे काय नाही भाजप भाजप कमळ फुलवायचं हो. प्रदीप खांडेकर कशासाठी खूप इथं कमळ फुलवायचं आता नाही ना चांगला माणूस आहे ना प्रदीप खांडेकर पण दुसरा तिकडलेच माणूस आहे तिथे कुठला तिकडला दुसऱ्या गटातलं अहो, मग दुसऱ्या गटातला असला म्हणजे काय पाकिस्तान आलाय काय हा 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 बर आपल्या राज्यातला जाई हा का बाहेरचा आहे हा हा बर तुम्हाला बाहेरचा पंढरपूरचाही चालतोय आणि इथला चालत नाही का हा हा मंगळवेढचा चालत नाही का हा 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 बर मग मग आता- त्याचा काय संबंध आहे मग आता ह्या गटात कुठल्याही माणसाला चालतोय चालतोय चालायला काय किती असलं तरी पण चालतोय अहो आता दिलाय म्हणल्यावर चाललाच पाहिजे नाही पण चालणारच घे त्याचा काय संबंध आहे हा कुठला पण नाही माणूस नाही तुम्ही बाहेरचा म्हणताय बाहेरचा कुठला आहे हा बर भारताय बाहेरचा आहे काय हा आता तुमच्या गावातल्या निवडणुकीला एखाद्या बाहेरच्या गावातला माणूस उभा राहिला तर त्यांच्या मागे जाणार तुम्ही आता मग ते दिल्यावर पक्षानं जायला लागते बर मग त्यामुळे पक्ष मागे राहायला लागते पक्ष आहे मग कुठल्याही राहू पण एका ठाम तिथंच राहायचं हा बर व इकडे एकदा तिकडे एकदा कसं पडायचं असतो खांडेकर साहेब संपर्क हो, येणार हो, असते हो. आजच येऊन गेलेत आज नाही हो आता निवडणुकी आधी हो, सगळी हो. येणार आहे. होय होय आधी ह्याच्या निवडणुकी आधी हो संपर्क असतो काम होते लोकांची होते बरं. होते हा आता खरं तुम्ही तर ठरवले खांडेकर साहेबांना मतदान करायचं होय मला एक सांगा पाटलांना का नाकारतात लोक ते त्याच्या मनाचा प्रश्न आहे आपण कसं म्हणायचं हा हा पाटलाला नाकारतोय आपण कसं म्हणणार हा हा मग तुमचं ठरलंय तिकडे हो बर ठीक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया खरं तर लोकांच्या बघायला मिळते दादा नमस्ते नमस्ते काय नाव साहिल थोरबोले दुकान आपलं छोटं पण एकदम कडक केलं कडकच आहे आपलं सगळं बरं बरं थोरबोले साहेब काय इकडे तरुण पोरं कुठं आहे जिल्हा परिषदला सगळे बसवराज पाटलाकडे बसून पाटला का का जवळचा माणूस आहे आमचा हा जवळचा लांब असलं विकास करणार तसं माणूस. नाही हा. पण जवळचा माणूस आहे आपण विकास करणार पाहिजे माणूस विकास करायला काय जवळचा माणूस आहे विषय क्लोज झाला विकास वरच दिसतोय आता हा अहो पण ते भाजपमध्ये इथं भाजप काय सांगू नका आम्हाला हा आमदार भाजपचा इथं आमदारकडे जात नाही हा मग कुठं जाते का अडचण आली अडचण येतच नाही मला गरज नाही अडचणची हा कुठं जायचं नाही कुठं काय गरज नाही मग पाटला तर का निवडून द्यायचं मग कुठल्या पाटलांना पाटलांना निवडून द्यायला मी बी पाटील जाईल आपल्याला जायचं नाही ना तिकडे हा असं आहे बर आता ते खांडेकर साहेब आहेत बरं का हा. ते काय कावर चालणार नाही तिकडं ते त्यांचा संबंध आहे ना आमचा संबंध इथं जास्त खूप आहे ना कुठं एका फोनवर येते बस पडल्यात सध्या फोन लावला मी हा हा आबा बसले काय म्हणते बघू राम 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 देवा लय निवांत बसला इथं निवांत बसले. हा कुठं राहताय इथं इथं जाईल गावातच गावात बर 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 काय गाव लय भारी वाटतं काय निवांत भारी वाटतं का? भारी वाटतं काय हा, हा. निवांत आणि- काय निवडणुकीकडे ध्यान आहे का? निवडणूक आता मतदान आहे आता जवळ. काय आम्हाला काय हो आम्ही कुठे काय पार्टीला का आम्ही एवढं कळते आम्हाला हा, हा, आम्ही पण निवंत राहते पण काय तर चर्चा बिर्चा काय ऐकायला मिळत असली कुठं ही उभा राहिलाय ती उभा राहिलाय त्याचा काय आमच्या ओळखीचं जाईल कोण सावकर आम्हाला काय मानते त्यांची हिर काढली आम्ही कोणाची बसपायला पाटला निमित्तातले हा, हा, हा. मारळे वरत त्यांची गोरबैल लय होती ते श्याम मागित होता तवा हिर लावला तवा त्यांची हिर काढली आमच्या ओळखी जाय राहते कधीपासून ओळख आहे तुमची हे पहिल्यापासून आम्ही जाता राव असं कसं काय हा. हे बारका असताना आम्ही
5 रुपये निघाल काढला हिरी. त्यांचे तुम्ही होतं का हो हा. हिर काढल्या तुम्ही एकदम लय गोरं होती तुमची बहीण लय होती तेव्हा बर बर होतं तेव्हा आम्ही हिर काढलेली. कशी ती माणसं एकूण तुम्ही म्हणजे गोरगरीबाला आहे किंमत तिथं? आता बघा किंमत असणार आहे, अशी कसं असतं हा येऊ शरीर काय नाही काय बर बर तुम्हाला तुमची ओळख आहे त्यांच्यासोबत? मग तर त्यांची हिर काढली आम्ही तेव्हा लय झालं नाही त्याला. नाही आता ही हे बसवराज आता पाटील- नाही हो. आता ओळख राहते हो हा, हा, हा. तेव्हा आम्ही त्यांची हिर काढली. मग आता त्यांच्या मागे कशा आहे तेव्हा तेव्हा झालं सगळं. तसं कसं असतंय हा मग बरं काढली हा. बर असं असतंय. हा चांगली माणसं नाही चांगली माणसं गोरगरिबाची किंमत आहे त्यांना. आता मग हा हा चांगली माणसं येऊ उशीर येते. बर बर आता त्यांच्या विरुद्ध ते खांडेकर पण उभं राहायचं प्रदीप खांडेकर ते का आपण चालणार नाही तिकडे? आता का आता जग हे दुनिया सारी आहे त्याला कोण तसंच आहे काय बी असं त्याच्यात बाकीचे काय करायचं आपल्याला. तुम्ही पाटलाकडे. आता मग दुसरीकडे जाते कसा. तर या एकूण खरं प्रतिक्रिया या शिरनांदगी गावातल्या आपल्याला सध्या तरी बघायला मिळतात. बराच वेळ झाला आपण लोकांसोबत संवाद साधतोय, चर्चा करतोय. खरं तर सुरुवातीपासूनच अनेक लोक आपल्याला भेटली. खरं तर ते लोक सांगत होते की या भागातलाच उमेदवार आम्हाला पाहिजे, कारण आम्हाला जर कुठं अडचण आली काय समस्या आल्या तर बाहेरच्या उमेदवारापर्यंत जाण्यापेक्षा आम्ही आमच्याच लोकांना स्वीकारू अशी चर्चा बघायला मिळत होती. या बोशे गटामध्ये नेमकं जातीय राजकारण काय, जातीय समीकरण काय ही खरं तर बोलत असताना अनेक धनगर समाजाची माणसं देखील या ठिकाणी जर बसवराज पाटील यांच्या पाठीमागं आहेत. कारण या भागातला आम्हाला उमेदवार का दिला नाही तुम्ही हा खरं प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. दुसरे अनेक लोक त्या ठिकाणी बोलतात की बाहेरचा उमेदवार असेल तरी आम्हाला काही अडचण नाही, काम करणारा माणूस पाहिजे. जिल्हा नियोजन समिती असेल किंवा सभापती पदावर असताना प्रदीप खांडेकर यांनी बरीच कामं या भागामध्ये केली ती. आम्हाला मंगळमध्ये तहसीलदार असेल किंवा कुठल्याही जरी अडचणी आल्या आम्ही खांडेकरच्या बाजूने उभा राहील अशी एकूण खरं तर चर्चा या भागामध्ये सध्या तरी बघायला मिळत असताना मात्र लोक स्थायिक उमेदवार म्हणून किंवा या भागातला आमचा हक्काचा माणूस म्हणून बसवराज पाटलांकडे लोक खरं तर मोठ्या आशेनं बघतात. या भागामध्ये काही जरी अडचण आली तर ते स्वतः जरी नाही आले तर त्यांच्या कुटुंबातलं कोण ना कोण आमच्या भागामध्ये येऊन लोकांचे प्रश्न अडी अडचणी त्या ठिकाणी सोडवतात. आणि खरं तर या भागाला अनेक लोक म्हणतात की भालकेंचा बालेकिल्ला आहे. खरं तर या गावाची परिस्थिती बघता जवळपास 2000 ते 2200 मतदान असलं तरी पण आमदार समाधान आवताडे यांना 55 ते 60 मताचं लीड आमदारकीला गेलं होतं. हे एकूण खरं तर राजकारण असलं तरी भालकेला मानणारा देखील मोठा वर्ग आपल्याला सध्या तरी या गावामधून बघायला मिळाला. खरं तर अनेक लोक बोलून दाखवतात की या म्हणजे जिल्हा परिषद गटामध्ये एवढे मतदार मोठ्या प्रमाणात ते असताना 40-45 हजार, पण या भागातलाच तुम्ही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न लोक सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला उपस्थित करतात. एकूण ग्राउंड रिपोर्ट बघत असताना आता तरी सध्याला या गावामध्ये बसवराज पाटलांचं पारडं जरी जड दिसत असलं तरी पण ही निवडणूक आहे त्या राजकारण आहे. अनेक कोणत्या घडामोडी बदल होणार आहेत. आमदार साहेब स्वतः या गावामध्ये येऊन प्रचार करणार आहेत, लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या कामावरती मतं मागणार नाही. हे देखून ऐकून असलं तरी पण नेमकं निकाल लागल्यानंतर हे गाव कुणाला लीड जाते हे खरं तर आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून नक्कीच दाखवूया. कॅमेरा सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, शिरनांदगी.